हनुमान जयंतीनिमित्त विजापूर रोड परिसरातील उत्तरमुखी जागृती मारुती मंदिरात असंख्य भक्तगणांच्या उपस्थितीत विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले। विजापूर रोड परिसरातील जुना विजापूर नाका येथील उत्तरमुखी श्री जागृत मारुती मंदिरात हनुमान जयंतीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। शनिवारी पहाटे 4 वाजता महारुद्राभिषेक, पहाटे 5 वाजता विविध धार्मिक कार्यक्रम, सकाळी 6 वाजता हनुमान जयंतीनिमित्त पाळणा आणि गुलालाचा कार्यक्रम पार पडला। सिद्धय्या हिरेमठ, बसवराज पुराणिक, वीरेश हिरेमठ यांनी पौरोहित्य केलं। वंदना मूर्तिर्मुख्योरथात वस्मं परिकल्पामि अरं परमानंद स्वरूप परिपूर्ण दिगंतरं श्री भगवनपुत्र हनुमान की जय। श्री उत्तरमुखी हनुमान की जय। मंदिर समितीच्या वतीनं शिस्तबद्ध अशी दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी जयघोषानं अवघा परिसर दुमदुमून गेला होता। दरम्यान याबाबत अधिक माहिती मंदिराचे पुजारी सिद्धय्या हिरेमठ यांनी दिली। आपण काल शुद्ध चतुर्दशी दिवशी आपण या मंदिरात पालखी उत्सव आणि नंदीध्वजचे उत्सव करतो आणि त्या प्रित्यर्थ काल गंगा पूजा संपन्न झाले आणि रातभर भजन आणि महाप्रसाद तयारला 12:30 वाजता सुरू केले। जवळजवळ 1200 क्विंटलचा प्रसाद रात्री 12 ते 4 वाजेपर्यंत तयार झालेले आहे आणि आपण रात्री 1 वाजल्यापासून रात्री 1 वाजल्यापासून श्रीची लघु रुद्राभिषेक, 5 वाजेपर्यंत लघु रुद्राभिषेक आणि सहस्र बिल्वार्चन आणि 6 वाजून 21 मिनिटांनी गुलाल उधळण, श्रीचा मूर्तीस गुलाल उधळण आणि सुवासिनीकडून पाळण्यात घालण्यात आलेले आहे आणि मान्यवरांच्या हस्ते आणि मंदिरच्या ट्रस्टी श्यामण्णा धुरी, मंदिरचे अध्यक्ष श्यामण्णा धुरी आणि रमेश भोसले, बसवराज सातलगावकर आणि बाळू चिंचोळकर आणि यांच्या उपस्थितीत श्रीचा महामंगलारती संपन्न झालेले। श्री उत्तरमुखी जागृत मारुती मंदिर समितीच्या वतीनं भक्तांसाठी दिवसभर महाप्रसादाची सोय करण्यात आली होती। हजारो भक्तांनी याचा लाभ घेतल्याची माहिती मंदिर समितीचे ट्रस्टी श्याम धुरी यांनी दिली। माझे गेल्या 27 वर्षापासून आम्ही सगळे यंगच्या ताब्यात आल्यापासून एक चांगल्या पद्धतीचे आम्ही हनुमान जन्मोत्सव साजरा करण्याचा आम्ही नेहमी प्रयत्न करत असतो। गेल्या रात्री मी स्वतः 1200 किलोचं प्रसाद मी स्वतः बनवून एक लोकांना स्वादिष्ट प्रसाद देण्याचा आम्ही प्रयत्न करत असतो। एक तुपात सगळं बनवून एक चांगल्या पद्धतीचं एक भाविकांना काय देण्यात येतं आहे, भाविकांना काय अजून लागत असतं, एक चांगल्या विचार आम्ही एकत्र बसून आम्ही एक चांगल्या पद्धतीचं आम्ही त्या कार्यक्रमाचं नियोजन आखत असतो। की मी सगळे सोलापूरवासियांना मी विनंती करतो, जन्मोत्सव एक चांगल्या पद्धतीचं आणि सगळ्यांना मी शुभेच्छा देतो की आपण उत्साहाने पार पडावा। यावेळी मंदिर समितीचे रमेश भोसले, बाळू चिंचोळकर, अंबादास पांढरे, कपिल सातलगावकर, वीरेश हिरेमठ, दिलीप रोटे, ज्ञानेश्वर कस्तुरे, अजित बागवे, महेश चव्हाण, बसवराज पुराणिक यांच्यासह मंदिराचे इतर पदाधिकारी, सेवक उपस्थित होते।